महाराष्ट्रातल्या सह्याद्री पटलावर शिवसूर्याचं तेज असं काही तळपत होतं की परकीय सत्तांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्यांची तख्त गदा गदा हलू लागली. हा शिवसूर्य म्हणजेच या महाराष्ट्राचे अहोभाग्य छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या अस्मितेतून प्रकट झालेल्या या पुरुष सिंहानं प्रतापगडाच्या पायथ्याशी अन्यायी अफजल खानाचं पोट फाडलं. त्याच्या उडालेल्या रक्ताचे थेंब सुकायच्या आत शिवाजी महाराजांनी जोरदार मुसंडी मारत मोठा प्रदेश स्वराज्यात दाखल करून घेतला. करवीर महालक्ष्मीचा सिंह किल्ले पन्हाळगडही स्वराज्यात आला. गडावर स्वराज्याचा भगवा फडकू लागला. मात्र सिद्धी जोहरचा वेढा पन्हाळ्याला पडला आणि महाराज पन्हाळ्यात अडकून थोडे थोडके नव्हे, तब्बल 4.25 महिने महाराज या वेढ्यात अडकले. आता मात्र महाराजांना वेळ न दवडता पन्हाळ्यातून बाहेर पडणार आणि सदरेवर आता लवकरच कोणता तरी हुन्नर लढवून इथून बाहेर पडावं लागेल. महाराज सिद्धी-जंग बहादर आहे. त्यानं वेड्याचा बंदोबस्त इतका कडकडीत ठेवला आहे की मुंगीही आत शिरायला जागा नाही. सिद्धी स्वतःच्या वेड्याच्या घेऱ्यात फिरून आपल्या सैन्याचा उत्साह वाढवतो आहे. आणि त्यातच त्या इंग्रजांनी आपल्या भल्या मोठ्या तोफा त्या सिद्धीच्या मदतीला वेढ्यात रुजू केल्या. ह्या इंग्रजांचा भरवसा आम्हाला कधीच नाही आणि यापुढेही नसेल. त्यांच्या या कृत्याची भरपाई त्यांना व्याजासकट करावीच लागेल. मात्र आता आम्ही पन्हाळ्यात अडकून राहण्यात अर्थ नाही. स्वराज्यात शाहिस्ता नावाचा कालिया शिरून स्वराज्याच्या गोकुळात विष कालवतो आहे. आम्हाला इथून बाहेर पडावंच लागेल. मग आमच्या आई भवानीचा प्रताप त्या इंग्रजांवर कोसळेलच. महाराजांच्या मनात योजनेचे मनसुबे रचले जात होते. नवनवे विचार नवनव्या मार्गांवरून धावत होते. मात्र किल्ले राजगडावर एका काळजात चिंता घर करून बसली होती. जिजाऊ साहेब व्याकुळतेनं शिवबाराजांच्या सुटकेची वाट पाहत होत्या. जसजसे दिवस पुढे जात होते तशी तशी जिजाऊ साहेबांची व्याकुळता संतापात बदलत होती. आणि एके दिवशी त्या संतापाचा बांध फुटलाच. आऊसाहेब, आपण शांत व्हावं. आमची सर्वांची तजवीज चालूच आहे राजांना सोडवण्याची. आणखी किती दिवस अशा सबुरीच्या आणि आशेच्या शब्दांनी आम्ही आमच्या लेकाच्या भेटीची इच्छा शांत ठेवायची बनत. ते काही नाही. आमचा निर्णय ठरला. आम्ही जातीने पन्हाळ्यावर चाल करून जाऊ. आई भवानीने आमच्या हाती शस्त्र पेलण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. या तलवारीने त्या सिद्धीच्या रक्ताचा सडा पन्हाळ्याच्या पायाशी सांडू आणि सोडवून आणू आम्ही आमच्या शिवबाला. आई भवानी आमची पाठ राखीत असताना आम्हाला गनिमांची भीती नाही. आऊसाहेब, आपण प्रत्यक्ष सौदामिनी आहात यात शंकाच नाही. आपल्या निश्चयाच्या बळावरच तर हे स्वराज्य उभं आहे. त्याकरिताच आमची आपणास विनंती, आपण शांत व्हावं. माय लेकाची ताटातूट आता आमच्याने सहन होणार नाही करत. जोवर आमच्या शिवबाला आम्ही सोडवत नाही तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही. मुजरा आऊसाहेब, आऊसाहेब आहो, आपल्या हाती समशीर आणि आपण इतक्या संतापलेले. या स्वराज्याचे सरनौबत या. आपला राजा गनिमांच्या तावडीत गेले कित्येक महिने अडकून पडला असताना आमच्या सामने मुजरे कोणत्या विश्वासाने घालता आहात तुम्ही? आता आम्ही स्वतः चालून जातो आहोत पन्हाळ्यावर. आऊसाहेब आहो, रयत काय बोलला विलामासनी. राजमाता स्वतः गनिमावर चालून जायला लागली तर आमच्या समशिरी शर्मेनं झुकतील. आऊसाहेब, महाराजांच्या सांगण्यावरून मी इजापूर माराय गेलो होतो. मोगलांच्या फौजा सौराज्याला तसवीस लावत्यात समजलं तेव्हा तसाच माघारा आलो. आऊसाहेब, तुम्ही काय बी चिंता करू नका. न्याय हो असा आल्या पावली परत जातो आणि सिद्धीवर तुटून पडतो. येडा फुडून काढतो आणि राजासनी लगोलग सोडितो. बघा, कमरेच्या समशेरीचं आणि पालकरांच्या घराण्याचं नाव सार्थ करा. बिजरीच्या वेगाने गनिमांवर तुटून पडा. आमच्या शिवबाचा विरह आता आम्हाला सहन होत नाही. मुजरा आऊसाहेब, यशस्वी व्हा, विजयी व्हा.
नेतोजी आणि सिद्दी हिलालच्या फौजांनी जौहरच्या वेड्यावर हल्ला चढवला. मात्र सिद्दी या हल्ल्यासाठी आधीपासूनच तयार होता. त्यानं स्वराज्याच्या फौजांना वेड्याच्या आसपासही फिरकू दिलं नाही. गडावरून खाली उतरून हल्ला चढवण्याच्या तयारीत असलेल्या महाराजांची घोर निराशा झाली. नेतोजी आणि हिलालची फौज जौहरच्या माऱ्यापुढे टिकली नाही. नेतोजी आणि सिद्दी हिलाल यांना माघार घ्यावी लागली. आता मात्र महाराजांनी आपला बुद्धिबळाचा पट पुन्हा मांडला. आपल्या फासे फेकायला सुरुवात केली आणि एक भयंकर धाडसी वेध महाराजांनी अंमलात आणायचा निर्णय घेतला आणि विशाळगडावर जाण्याची तयारी सुरू झाली. जी वाट तुम्ही निवडली आहे ती सुरक्षित आहे याची तुम्हाला खात्री आहे का? भाईजी, राजा बिंदूवर गड उतरतील. गनिमीला काय बी कळायचं नाही. भले शाब्बास. या सह्याद्रीच्या आणि महाराजांच्या हृदयाच्या साऱ्या वाटा तुम्हालाच ठाऊक आहेत. स्वराज्याचं पुण्याचं पारडं जड असल्याशिवाय ही अशी लाख मुलाची माणसं नाही मिळायची. ध्यानात ठेवा, सर्वात पुढे राहून तुम्हाला वाट दाखवायची आहे. स्वराज्याचा प्राण घेऊन गनिमाच्या विळख्यातून निसटायचंय. एक हलकीशी चूक सुद्धा घात करू शकते. काय बी चिंता करू नका. पायात काटा मोडू द्या, नाहीतर धावून धावून ऊर फाटू द्या. स्वराज्याच्या कामगिरीत घट पडायची नाही. त्याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आम्ही या कामी तुमची निवड केली. आमची पुढील सूचना येईपर्यंत आपापल्या जागी सतर्क राहा. गंगाधर पंत, जौहरच्या भेटीचा काय तपशील? सर्व काही तयार आहे महाराज. आपण सांगितल्यानुसार आम्ही जौहरच्या छावणीत जायला निघतो आहोत. पंत, जौहरच्या छावणीवर आमच्या शरणागतीचा मोहिनी मंत्र असा काही फुंका की गेले कित्येक महिने कडकडीत असलेला वेढ्याचा पीळ अगदी गुंगी आल्यासारखा ढिला पडला पाहिजे. हिरांच्या वाटेवरून सुरक्षित जागेवर पोहोचण्यासाठी आम्हाला जितका जास्त वेळ मिळेल तितका पदरात पाडून घ्यायचा आहे. जगदंब जगदंब जगदंब. त्याची चिंता नसावी महाराज. आपल्या बरोबर बांधलांची कडवी सेना असेल आणि सिद्धीला गुंतवण्यासाठी पण तयारी आम्ही करून ठेवली आहे. म्हणजे तुमच्या बोलण्याचा नेमका रोख काय बाजी? शिवा, अहो बाजी, हे काय? नक्की काय योजना आहे तुमची? आणि ही अशी अचानक? काही गोष्टी अचानक करणं हे आवश्यक असतं पंत. महाराज जे म्हणतात ते अगदी खरं आहे. निव्वळ वेड्यातून बाहेर पडण्यानं आपण सुखरूप होणार नाही. त्यासाठी वेढा फोडून जास्तीत जास्त अंतर कापणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आवश्यक आहे गनिम जास्तीत जास्त वेळ गैरसमजात असणं. त्यासाठीच हा उपाय. बाजी, नक्की कोणतं साहस तुमच्या डोक्यात घोंगावत आहे अहो ते तरी कळू द्या. आज्ञा महाराज. महाराज, वेडा फोडून आपण बाहेर पडाल तेव्हा वेळ पडली आणि शत्रूकडून आपला पाठलाग झालाच तर हा शिवा आपल्या बरोबर दुसऱ्या पालखीत तयार असेल राजे म्हणून. आपली पालखी सुखरूप विशाळगडाच्या रुखाने दौडेल आणि त्याच वेळी शिवा असलेली पालखी थेट सिद्धी जौहरच्या गोटात जाईल. शिवाला शिवाजी महाराज समजून शत्रू त्यात गुंतून राहील आणि आपल्याला जास्त वेळ मिळेल. बाजी, अहो हे सगळं स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या निर्मात्यासाठी. पण म्हणून आम्ही आमची माणसं अशी स्वतःच्या हाताने मृत्यूच्या दारावर सोडून यायची? नाही बाजी, नाही. आमच्याने हे होणार नाही. राज, आमच्या पदरात आई तुळजाभवानी पुण्य घालतीय, ते काढून घेऊ नका. शिवा, अरे कोणतं पुण्य मिळवण्याच्या गोष्टी करतोयस तू? त्या जौहरच्या गोटात गेल्यावर त्याला जरा जरी शंका आली तर तिथे काय होईल याची तुला कल्पना नाही. माझा जीव जाईल नव. आमच्या राजाच्या जीवामोर या आमच्या जीवाचं कौतिक काय हे आमसनी नाही पटत. राज, आमची विनंती आहे, नाही म्हणू नका राज. शिवा, अरे मरण इतकं सोपं केव्हापासून झालं रे? जेव्हापासून आमच्या राजानं स्वराज्यासाठी जगायला शिकवलं. राजा, या स्वराज्या पायी मरण आलं तर बेहत्तर या माझ्या जगण्याचं सोनं होईल. ही संधी माझ्याकडून हिरावून घेऊ नका राज. बाजी, अहो स्वराज्याचा डाव आम्ही मांडला तो रयतेच्या हितासाठी. हा डाव जिंकायचा म्हणून आपलेच मोहरे असे उधळण्याचा आम्हाला काय अधिकार आहे सांगा? माफी द्या राज, पर या स्वराज्यासाठी मिळालेली मरण्याची संधी पण तुम्ही या शिलेदाराकडून काढून घेऊ शकत नाही. राज, आयुष्यापरीस मोठा पराक्रम करायला मिळतो या, नाही म्हणू नका राज.
शिवा, राजा, तुमच्या डोळ्यात पाणी, ते बी माझ्यासारख्या साध्या शिपायासाठी. आपल्या फौजातल्या एका शिपायासाठी डोळ्यात पाणी आणणारा ह्यो पहिलाच राजा असल. असला राजा मिळाया बी भाग्य लागतंय. अजून काय पाहिजे आयुष्यात? नाही नाही राज, सिद्धीच्या गोट्यात जाणारी आमची वाट तुमच्या डोळ्यातल्या पाण्याने अशी जिकिरीची करू नका. आमच्या राजाचं पराक्रमी रूप डोळ्यात साठवून आम्हासनी निरोप द्या राज. नाही शिवा, काही झालं तरी आम्ही तुला ही अशी मरणाला मिठी मारायची परवानगी नाही देऊ शकत. स्वराज्याची शपथ आहे तुम्हासनी राज. ही तुमची घातलेली कापड आता स्वराज्याची कामगिरी बजावल्याशिवाय उतरवायचा नाही हो शिवा. राज, फक्त शबूत टाका. स्वराज्याला आणि तुम्हासनी जरा बी कमीपणा येऊ देणार नाही राज. फक्त सबूत टाका. जगदंब जगदंब जगदंब. ठीक आहे, पण शिवा, सिद्धी मोठा मुत्सद्दी आहे. तो 1000 सवाल विचारेल, तरवारीच्या धाकावर बोलायला भाग पाडेल. राज, तुम्ही निर्धास्त राहा. त्या सिद्धीचा बाब आला तरी बी सिद्धीला तुमचा पत्ता नाही सांगणार. मग जीव गेला तरी 72. शिवा, अरे मरणाच्या गोष्टी कशाला? बाकी कशाला नाही तरी भोसले घराण्याचं हे आभूष आहे. ही कवड्याची माळ बघून सिद्धी नक्कीच फसेल. या कवड्याच्या माळेला जपा. आई भवानी तुम्हाला यश देव. जी राज. शिवा, पांढरपाण्याजवळ तुम्ही आम्हाला येऊन मिळायचं आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला गनिमाला मारायचं आहे आणि स्वतःला राखायचं आहे. जय भवानी. जय भवानी. गडावरून निघायची तयारी सुरू झाली होती. गंगाधर पंतांनी आपलं काम चोख केलं होतं. शिवाजीराजा शरण येणार या बातमीनं सिद्धीचा वेडा बेफिकीर बनला होता. वाटड्यांनी आपली जबाबदारी पार पाडली होती. पन्हाळ्यावर 2 पालख्या निघण्यासाठी सज्ज होत्या. रात्रीचा अंधार वर चढत होता. वारा घोंगावत होता. लवकरच वादळासह पाऊस कोसळण्याची चिन्ह दिसत होती. भवानी मातेचं दर्शन घेऊन महाराज निघाले. सगळ्यांची छाताडं धडधडत होती. शिवाकाशीच्या पालखीनंही आपला तळ सोडला आणि सिद्धीच्या गोटात हुजूर, बड़ी अच्छी खबर है. वह सिवा अपने घेरे से भागने की कोशिश कर रहा था, लेकिन हमारे सिपाही ने उसे पकड़ लिया है. उसे बंदी बनाकर हमारे सिपाही लेकर आ रहे हैं हुजूर. बहुत खूब. पेश करो उस सिवा को हमारे सामने. क्यों सिवा, एक तरफ अपने पंडित से हमें कहलवाते हो कि तुम हमारे माताहत बनना चाहते हो और दूसरी तरफ भाग निकलते हो. तुम्हारी ये कोशिश भी नाकाम रही. इसका हमें अफसोस है. एक प्रयत्न फसला म्हणून शिवाजी राजा थांबत नाही. राजा? कौन सा राजा? ये तुम्हारा पहाड़ों का मुल्क. इस पत्थर के मुल्क पर राज कर तुम अपने आप को राजा मानते हो. सह्याद्रीच्या मुलकाची महती तुझ्यासारख्या बाहेरून आलेल्या उपऱ्याला काय करणार? त्यासाठी या मराठी मातीत जन्म घ्यावा लागतो. तुझी तेवढी पण लायकी नाही जोहर. या सह्याद्रीचा मुलूक परम पवित्र आहे. तो बाळगणं तुने येऱ्या गबाळ्याचं काम नाही. नादानी करशील तर मारला जाशील. इतना गुरूर, इतना गुस्सा. तौबा तौबा. चलो सिवा, बताओ कहां भाग रहे थे और इस गुस्ताखी का नतीजा क्या होगा ये नहीं सोचा? नतीजाची फिकीर ती तुझ्यासारख्या दुसऱ्याच्या तुकड्यावर जगणाऱ्यांनी करायची. स्वराज्यात वावरणाऱ्या वाघांनी नाही. स्वराज. मरने के बाद क्या करोगे इस स्वराज का? बोलो शिवाजी राजे. जोहर, हे स्वराज्य म्हणजे कुण्या एकट्याचं नाही, गोरगरिबांचं, रयतेचं, देवाधर्माचं राज्य आहे हे. आणि या स्वराज्याचा राजा असा तुझ्यासारख्या लांडग्याच्या हाती लागायचा नाही. हाथ में तो तुम मेरे आ चुके हो सिवा.
हुजूर हुजूर दगा हुआ। वो सिवा हमें मिलने का बहाना बनाकर किले से भाग गया। हमारे नजरबाजों ने उसे विशालगढ़ की ओर भागते देखा है। सिवा भाग गया? फाजल, तुम्हारे नजरबाजों से कह दो काम के वक्त नशा ना किया करे। सिवा भाग गया तो ये कौन खड़ा है? यह सिवा नहीं है, यह कोई और है। कोई हमशक्ल भी हो सकता है। वो सिवा कुछ भी कर सकता है। क्या? ये सिवा नहीं? कौन है ये? फाजल खा, पूछो इससे। सच बताओ काफर, कौन हो तुम? शिवाजी। सच बताओ बेवकूफ, हमारा वक्त जाया मत करो। सच बताओ कौन हो तुम, वरना तुम्हें मौत के घाट उतारने मेरी शमशेर को ज्यादा वक्त नहीं लगेगा। मातीसाठी मरणारे आहोत. मरण पाठीवर बांधून फिरतो आम्ही. आम्हाला मरणाची भीती नाही, मरण आम्हाला घाबरतं. हे फाजल, करो ये फिजूल की बातें। सिवा कहाँ है? कौन हो तुम? मी शिवाजीच हाय, पण शिवाजी राजा नाय. म्या नेबापूरचा शिवा नावी. क्या? इतना बड़ा धोखा? तो वो सिवा कहाँ है? कहाँ है सिवा? राज, ते तुमच्यासारख्या माकडाच्या हातात उभ्या जन्मात घावायचं नाही. सिद्धी, राज पन्हाळ्याहून कवाच निसटलं. राज म्हणजे सह्याद्रीचा भनानवार आहे. तुझ्यासारख्याची दशा केल्याशिवाय राहणार नाही ते. तुझी लक्तर वेशीवर टांगणार म्हणजे टांगणारच. जबान संभाल कर बात कर, नहीं तो अंजाम बहुत बुरा होगा। अंजाम? अरे अंजामाची भीती कुणाला घालतो? ती जर असती तर ही शिवाजी राजाची कापड आणि ही आई तुळजाभवानीची माळ ह्या शिवानं घातलीच नसती. आणि मराठ्यांच्या वाटेला गेल्यावर अंजाम काय होतो ते तुझ्या बापाला जाऊन विचार फाजल. आणि तुझ्यात बी हिंमत असेल तर एकदा करच मला मोकळा आणि ये माझ्या समोर. मग दावतो तुला आणि तुझ्या सिद्ध्याला मराठ्यांची औलाद काय असते ते. जय भवानी, जय शिवाजी. मसूद, मेरे हाथों से वो बेनजीर नगीना निकल गया है. तुरंत जाकर उसका पीछा करो, उसे पकड़कर मेरे सामने पेश करो. मुझे किसी भी हालत में वो सिवा चाहिए. चलो भागो यहाँ से. राज, तुम्हासनी दिलेलं वचन म्या राखलं. हे तुमची कापड, भोसले घराण्याचं हे कवड्याच्या माळेचं लेणं, याला कुठं बी कमीपणा नाही येऊ दिला म्या. राज, आत्ता पतूर तुम्ही सुरक्षित अंतरावर पोचला असाल याची खात्री आहे मला. राज, ह्यो शिवा पुण्यांदा जन्म घेईल ह्या सौराज्याच्या शिवाजी राजाच्या चाकरीत रुजू होण्यासाठी. सौराज्यावर हे असले सिद्धी किती बी येऊ द्या राज, ह्यो शिवा हरे केळेला निधड्या छाताडानं त्यांना सामोरा जाईल. हजार येळेला या छातीवर गनिमांचा वार झेलल, पर गनिमाला पाठ धावणार नाही राज. सौराज्यापायी मरण्यासारखं सुख नाही. एक शिवाजी राज जगवण्यासाठी माझ्यासारखं हजार शिवानावी या सौराज्याच्या मातीत जन्माला येतील. सौराज्यापायी बलिदान देण्यातच आमच्या या जीवाचा सोहळा आहे राज. पण राज, या तुमच्या सेवकाला तुमचा अखेरचा शब्द नाही पाळता आला. राज, पांढर पाण्यावरली आपली भेट अर्धवटच राहिली. माफी द्यावं राज, माफी द्यावं. आमच्यावर राग धरू नका राज.
पुन्हा जन्माला येईल तवा तुमच्या पायाची चाकरी करायला रुजू होईन राज. तवर निरोप द्या राज. ह्या शिवाचा तुम्हाला सौराज्याला अन आऊ साहेबांना अखेरचा मुजरा राज. अखेरचा शिवा काशीदांच्या बलिदानामुळे महाराजांना विशाळगडाच्या रोखाने पुढे सरकण्यासाठी वेळ मिळाला. मात्र सिद्धी मसाऊद कडून पाठलाग हा झालाच आणि घोडखिंडीमध्ये स्वराज्याच्या यज्ञकुंडात बाजींची आहुतीच द्यावी लागली. आणि घोडखिंडीमध्ये स्वराज्याच्या यज्ञकुंडात बाजींची आहुती द्यावीच लागली. घोडखिंड पावनखिंड झाली. स्वराज्याचा पंचप्राण काळ सर्पाच्या विळख्यातून बचावला गेला. अशाच अनेक ज्ञात अज्ञात वीरांच्या अत्युच्च समर्पणातून स्वराज्याचा हा वटवृक्ष उभा राहिला आणि जिजाऊ साहेबांच्या वृत्ताचं रायगडावर उद्यापन झालं. भंगलेली सिंहासने पुन्हा सांधली गेली. सह्याद्रीचा आनंद अनावर झाला. संत सज्जन गाई वासर घरदार सारे सारे सुखावले. शिवबा छत्रपती झाले. आपले राजे छत्रपती झाले. हजारो कंठातून निघालेला स्वातंत्र्याचा जयघोष आसमंताला पोहोचला. राजा शिव छत्रपती की जय. राजा शिव छत्रपती की जय. राजा शिव छत्रपती की जय. स्टेजवरती आपल्याला पाहून पाहता येऊ शकणार आहे. कारण स्टेजवरती संपूर्ण अंधार जुलमी होता पसरला समत्या गावा खेड्यात सौराज्याचा सुरव्या उगवला एकच काळी रात माझ्या मनामध्ये जनामध्ये शिवाचं नाव हे माझ्या मनामध्ये जनामध्ये शिवाचं नाव माझ्या मनामध्ये जनामध्ये शिवाचं नाव. छत्रपती शिवाजी महाराज शिवराज छत्रपती झालं गे. शिवराज छत्रपती झालं.